काल जी काही पुण्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे, तुम्ही SP ऑफिसला आलात, काय तक्रार आहे आणि तुम्हाला काय सांगून नेण्यात आलं होतं? आम्हाला म्हणले गटाची मीटिंग आहे, महिला बचत गटांची. पुन्हा म्हणले गेल्या गेल्या देवदर्शन होईल जेजुरीत, पण तसं काय घडलं नाही. आम्हाला पांढऱ्या गाडीमध्ये एक जणीला नेलं. आम्ही एकटीच राहिले मागं. मी फार घाबरले, रडायला लागले. कर्मचारी होते तिथं, पोलीस कर्मचारी ते म्हणले ताई तुम्ही काय घाबरू नका, तुम्हाला घरी पोहोचतो ते व्यवस्थित. असं झालं. मतदान केलं? हां नेलं. मग ते ऑफिसचं नाव नाही माझ्या लक्षात राहिलं. पुणे पिंपरी चिंचवड कुठं? हां पिंपरी चिंचवडला. कुणाला मतदान केलं? घड्याळा. गडे त्यांनी सांगितलं का? हो. बरं. काय ह्यासाठी पैसे दिले काय? नाही, मला काहीच नाही दिले. किती महिला होते? 4 बस होत्या. 4 बस. पण त्या कुठल्या होत्या काय माहिती. 3 गावाचे आहेत नाव माझ्या लक्षात. सावरगाव आणि काळेवाडी आणि शिरस मार्ग. म्हणजे गेवराई तालुक्यात? हो. बरं. आता तुमच्यासोबत किती महिला होत्या तुमच्या गावात? आमच्या गटातल्या 10 जणी महिला आहेत. 10. दुसऱ्या गटातल्या किती 13 का काहीतरी जणी. बचत गटाच्या महिला होत्या हो. सगळ्या? काय याची मीटिंग म्हणून सांगितलं? हो म्हणले पुण्यामध्ये मीटिंग आहे. नाही आधी जेजुरीत जायचं म्हणले आपल्याला, पण निर्णय बदलला त्यांनी. म्हणले आधी मीटिंग करू आणि मग नंतर आपण जेजुरीला जाऊ देवदर्शनाला, असं म्हणले. कुणी नेलंय तुम्हाला? एक महिला आहे शिरसची बचत गटाची, वनिता जाधव म्हणून. हो. SRO का काहीतरी असतं गटामध्ये. मतदान केलेलं दाखवा कुठे शै? ठीक आहे. ही नगपालीसने बुजवली होती. असं काय? बुजवली तुम्ही? हां. हो. बरं. तिथं तुम्हाला काही पकडलं होतं पोलिसांनी? हो. 1 वाजल्यापासून होते मी तिथं? हो. 6 वाजता सोडलं मला. मी एकटीच होते. शिरसच्या महिला होत्या काही, पण त्या म्हाताऱ्या होत्या, रडायला लागल्या. त्यांना काही सुधराना बोलायचं. मी लय रडले. मी चक्कर येऊन पडले होते तिथं. एका सरनी मला खायला बदाम शेप आणला. म्हणले ताई तू खात नाही तर तुला ॲडमिट करावं लागेल. मग मी खाल्लं बळच, तरी मला 6 वेळेस उलट्या झाल्या बळच खाल्ल्यामुळं. बरं. आता काय म्हणून आलाय आणि काय तक्रार आहे तुमची SP सरांकडे? ते आम्हाला फसवलं म्हणून वनिता मॅडमनी. तीच तक्रार आहे आमची, दुसरं काहीच नाही. गुन्हा दाखल करावा याची माझी विनंती. आम्ही गेलो नव्हतो, तर आमच्या गावातील असे बचत गट आहेत. 2 बचत गट आहेत ज्यांच्या एका गटात 15-15 महिला आहेत. आणि आम्हाला ग्रामपंचायत ग्रुप असल्यामुळं शिरस मार्ग हे ग्रामपंचायत आणि आम्ही काळेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत, तर तिथले 2 ग्रुप, महिला बचत गटाचे 2 आणि काळेवाडीचे 2. परत बाकी इकडं तिकडं सावरगाव काय असे तसे गावाचे नावं घेतले महिलांनी, पण ते तर त्यांना माहीत, आम्ही काय गेलो नव्हतो. पण हे आमच्या जे बचत गटाचे जे SRO आहेत, वनिता बाळासाहेब जाधव आणि त्यांचे पती बाळासाहेब जाधव शिरस मार्ग, हे गेल्या 15 दिवसापासून आमच्या गावात चक्रा मारत होते किंवा आपल्या गावातील सर्व गटांना आपल्याला संक्रांतीनिमित्त जेजुरी देवदर्शनासाठी जायचं आहे. आणि 14 तारखेच्या रात्री संध्याकाळी 10 वाजता त्यांनी ट्रॅव्हल्स गावांनी पाठवल्या आणि ह्या आमच्या गावातील 15 महिला ट्रॅव्हल्समध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना सकाळी एका जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवण्यात आलं. आणि तिथून एक महिला कंबाईन असं एका गावातली 2-2, 3-3 महिला नाही जाऊ दिल्या त्यांनी. एकच महिला एका गावातली, अशा मिळून 4 गावातल्या 4 महिला आणि तिथून 4 व्हीलर गाड्या त्यांनी केल्या होत्या त्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी. त्या 4 गावच्या 4 महिला, म्हणजे त्याच्यात 2 यंग ठेवायचे किंवा 2 म्हणजे थोड्या ओल्ड ठेवायचे म्हातारे, अशा मिळून त्यांनी ते प्लॅनिंग केलं होतं. आणि त्या गाड्यामध्ये 2 ते 3 बॉक्सर म्हणा किंवा त्यांचे ते कोण असते ते कार्यकर्ते काय ते ठेवलेले असायचे. म्हणजे ह्या महिलांना तिथपर्यंत जाऊ तर काहीच कळू देत नव्हते की तुम्हाला नेमकं जायचं आहे कुठं म्हणून. आणि त्यानंतर ही प्लॅनिंग कमीत कमी माझ्या माहितीस तो मागच्या 2-3 महिन्यापासून झालेली असावी, कारण की या महिलांचे तिथं गेल्यानंतर यांनी बोगस मतदान कार्ड तयार केले. परत तिथल्या याद्यालासुद्धा ह्या महिलांचे नावं लावण्यात आले. म्हणजे ह्या बचत गटामार्फत यांचे डॉक्युमेंट्ससुद्धा तिथं वापरले गेले, एक अंदाज. आणि हे तिथं गेल्यानंतर त्यांना मतदान कार्ड पण वाटप करण्यात आले. पण या महिलांनी भीतीपोटी ते मतदान कार्ड तिकडंच फेकून दिले किंवा परत आपल्या अंगलोट काही येईन असं. आता यांना तर तिथं गेल्यावर तर पहिलेच ते घाबरून गेले, कारण तिथं परिस्थिती नेल्यामुळे त्यांनी मतदान केलं. ह्याच जर सगळ्या ग्रुपमध्ये असते 15-20 तर यांनी मतदान केलं नसतं. हे आल्यानंतर आम्हाला सांगतात, पण एक गेल्यामुळे ह्यांना त्यांच्या त्या आदेशाचं पालन करावं लागलं. तिथे गेल्यानंतर कुणाला मतदान केलं आणि किती महिलांनी मतदान केले, आता तुमची काय तक्रार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना? आमची एवढीच तक्रार आहे की आमची जी
इथून नेल्यानंतर जे मतदानाची प्रतिक्रिया तिथं झाली त्यात हे जे आमचे काही म्हणजे माझेच मिसेस आहेत ज्या तिथं धरल्या गेल्या किंवा मतदान करताना, मग मला ही गोष्ट पटली नाही. किंवा ज्यावेळेस मी यांना म्हणलो होतो की जाऊ नका, त्यावेळेस त्या बचत गटाचे अध्यक्ष किंवा ते सगळे SRO असते त्या म्हणले होते की आम्ही फक्त देवदर्शनासाठी चाललो तर आम्हाला जाऊ दे. पण मला हे झालेले जे प्रकरण हे मला काय कालपासून झोपू देईना. मी हा लोकशाहीचा चाललेला जो हे गळा आवळण्यासाठी जे चाललेला प्रयत्न आहे हो मला सहन होईना. मी काल 4 वाजल्यापासून याच प्रतिक्रियेत आहे. किंवा मी एकटा जरी उभा राहिलो तरी हरकत नाही, हजारो नाही पाठीमागे आले तर हरकत नाही, पण मी या बंडाच्या विरोधात आवाज उठवणार. यासाठी मी SP ऑफिसला माझ्या पत्नीसह तक्रार नोंदवायसाठी आलेलो आहो. काय मागणी तुमची आता? माझी एवढीच मागणी आहे की जे ते बचत गटाच्या मार्फत त्यांनी जो एवढा मोठा काळा बाजार केला आहे त्यांच्यासोबत कोण आहे आणि त्यांचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, पिंपरी चिंचवडपर्यंत म्हणल्यानंतर हे लय मोठं रॅकेट आहे. तर हे पोलीस सूत्रांनी यांच्या पूर्ण मुळाशी जाऊन योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.